तर मुलांना आपण काय हे दोन जो रो आहेत दोन लाईन्स आहेत ह्या हे शब्द काय केलेले आहेत आपण ए पासून आर पर्यंत शब्दांचा अर्थ समजून घेतला आपण त्याची छोटी छोटी सेंटेन्स पण बनवलेली आहेत मुलांना. तर चला मग आपण तिसऱ्या रो मध्ये येऊ. हे जे ट्री दिसते आहे दोन ट्री जे आहेत त्याच्यावरचे जे वर्ड्स आहेत शब्द आहेत ते आपण अभ्यासलेले आहेत. चला मग आपण आता द पासून स्टार्ट करूया. बघा द म्हणजे काय असते. द चा मिनिंग असतो म्हणजे मराठीमध्ये तो ती ते असं पण होतो आणि द काय आहे आर्टिकल पण आहे. द आर्टिकल आहे आणि तो कसं डेफिनेट आर्टिकल आहे. जसं आपण ए एन आणि दी हे 3 आर्टिकल असतात. तर आपण मागच्या ह्याच्यात ए आणि एन अभ्यासलं होतं. पण हे जे द आहे ते स्पेसिफिक वस्तू द सन द मून हे काय म्हणतो द गंगा म्हणजे स्पेसिफिक ज्या वस्तूंना ज्या स्थळांना अशी नावं दिलेली आहेत त्याच्यासाठी आणि जे ओन्ली एकच असतं त्यांना काय म्हणजे द हे काय लागतं आर्टिकल लागतं. द वाक्यामध्ये पण आता यूज होतो. आता बघूया आपण द चा तो ती ते असं पण होतो आणि द आर्टिकल म्हणून पण यूज होतो. त्याचं पहिलं सेंटेन्स बघूया. द मून इज द मून इज शायनिंग म्हणजे मून काय करतो शाईन करतो चमकतो. दुसरा सेंटेन्स द सन rises in the east. सूर्य कोणत्या दिशेने उगवतो. द सन रायजेस इन द ईस्ट. बघा द आलेलं आहे. द मून इज शायनिंग म्हणजे काय मून शायनिंग करतो आहे. मून म्हणजे चंद्र. द सन म्हणजे सूर्य. रायजेस इन द ईस्ट सूर्य कोणत्या दिशेने उगवतो ईस्ट म्हणजे पूर्व दिशेने उगवतो. तर आपण अशा प्रकारे द वापरून आपण काय सेंटेन्स बनवू शकतो. आता आपण दुसरं बघूया मुलांनो. एनी. एनी म्हणजे कुठलंही कोणतंही. एनी म्हणजे कोणतंही कुठलंही. बघा याच्यात आपण एनी म्हणजे कोणते म्हणजे चॉईस असते आपल्याला. एनी चॉकलेट एनी पेन एनी ड्रेस म्हणजे कुठलंही आपण असं म्हणू शकतो. तर आपण याच्यात सेंटेन्स बनवूया एनीचा. आय वॉन्ट एनी पेन म्हणजे मला कुठलाही पेन चालेल. कुठलाही पेन हवा मला. दुसरं सेंटेन्स सांगा. आय ईट एनी डिशेस. आय ईट एनी डिशेस म्हणजे मी कुठलाही पदार्थ खाऊ शकतो. याला आहे आपल्या वाक्यामध्ये एनी. एनी म्हणजे पेनमध्ये पण व्हरायटी असते. कुठलं जेल पेन असते बॉल पेन असते. आय वॉन्ट एनी पेन म्हणजे मला कुठलाही पेन चालेल. आय ईट एनी डिशेस म्हणजे मी कुठलेही जे पदार्थ आहेत ते मी खाऊ शकतो म्हणजे कुठलंही चालेल असं. बघा मग आपण तिसऱ्या शब्दाकडे जाऊया मुलांना. नाव म्हणजे आता. नावचं मिनिंग काय असते आता. नाव म्हणजे आता. बघा याच्यात बनवूया. शी वॉन्ट्स चॉकलेट नाव. शी वॉन्ट्स चॉकलेट नाव म्हणजे तिला आत्ता चॉकलेट पाहिजे आत्ता. दुसरं आय वॉन्ट टू गो नाव म्हणजे मी आता जातो. नाऊचा मिनिंग काय असतो मुलांना आता. बघा शी वॉन्ट्स चॉकलेट नाव म्हणजे तिला आत्ता चॉकलेट पाहिजे. आय वॉन्ट गो नाव म्हणजे मी आता जातो. आता बघूया आपण दुसरा एव्हरी. एव्हरी म्हणजे काय प्रत्येक. एव्हरी म्हणजे काय प्रत्येक. एव्हरी म्हणजे काय प्रत्येक. बघा याच्यातलं सेंटेन्स एव्हरी चिल्ड्रन
एव्हरी चिल्ड्रन आर स्पेशल. एव्हरी चिल्ड्रन्स आर स्पेशल म्हणजे प्रत्येक मुलगा काय असतो, स्पेशल असतो. अजून I go for a walk every day. बनवलं दुसरं. एव्हरी म्हणजे प्रत्येक दिवशी. काय आहे, एव्हरी चिल्ड्रन्स आर स्पेशल म्हणजे प्रत्येक मुलं काय असतात, स्पेशल असतात, काहीतरी खास असते. दुसरं बनवलं आपण वाक्य आय गो फॉर, सॉरी याच्यात काय बनवूया आपण, वॉक लिहायला विसरली. काय असेल सेंटेन्स, आय गो फॉर अ वॉक एव्हरी डे. आय गो फॉर अ वॉक एव्हरी डे म्हणजे मी रोज प्रत्येक दिवशी वॉक करायला जातो. एव्हरीचा अर्थ काय आहे, प्रत्येक. आता बघूया आपण दुसरा शब्द इफ. इफ म्हणजे काय मुलांनो, इफचा अर्थ होतो जर. इफ याचं सेंटेन्स काय होईल, इफ यू वर्क हार्ड you will get a good marks. काय बनवलं आपण, जर तर. इफ यू वर्क हार्ड, जर तू मेहनत केली तर काय होईल, यू विल गेट अ गुड मार्क्स, तुला छान मार्क मिळतील. आपण जर मेहनत केली, हार्ड वर्क केलं, जर आपण केलं तर म्हणतो ना, तर आपल्याला काय मिळेल, त्या मेहनतीचं फळ मिळेल. बघा आपण इफचं सेंटेन्स बनवलं आहे. बघा पुढचा शब्द काय आहे मुलांना, वॉट. WHAT वॉट. वॉटचं मिनिंग काय असतो, काय. वॉट म्हणजे काय, ठीक आहे. वॉट म्हणजे हा एकदम इझी आहे. आपल्याला पण कोणाशी आपण भेट झाली तर विचारतात ना, व्हॉट इज युअर नेम, व्हॉट इज युअर फेवरेट फूड, असे प्रश्न विचारतो आपण. तर व्हॉट हा शब्द आपण WHAT वॉट म्हणजे काय, व्हॉट हा शब्द आपण मुलांना प्रश्न विचारण्यासाठी वापरतो. तर चला मग व्हॉट पासून आपण सेंटेन्स बनवूया. सांगा सिंपल, व्हॉट इज युअर नेम. सिंपलचं आहे की नाही. व्हॉट इज युअर नेम, व्हॉट यूज झालेला आहे विचारतो. बघा आता सम म्हणजे काही, सम म्हणजे थोडंसं, काही भाग. सम म्हणजे काही भाग म्हणतो ना. आय वॉन्ट सम चॉकलेट, आय वॉन्ट सम केक, म्हणजे मला थोडंच पाहिजे. बनवूया मग सेंटेन्स सम पासून. काय आहे, आय हॅव सम चॉकलेट्स. आय हॅव सम चॉकलेट्स मीन्स माझ्याकडे काही चॉकलेट्स आहेत, थोडे चॉकलेट्स आहेत. मग दुसरा सेंटेन्स, आय वॉन्ट. सांगा पाहू मुलांना, आय वॉन्ट सम, काय म्हणू शकतो, आय वॉन्ट सम पेन्स म्हणजे माझ्याकडे काही पेन्स आहेत. तर आपण हे अशा प्रकारे सेंटेन्स बनवू शकतो. आता बघा विदाऊटचा अर्थ होतो मुलांना च्या शिवाय. विदाऊटचा अर्थ होतो मुलांना च्या शिवाय. बघा कुठल्या याच्यात बनवू शकतो आपण विदाऊट. बघा पहिला सेंटेन्स काय येईल, आय लाईक टी. बघा सेंटेन्स बनवते, आय लाईक टी विदाऊट शुगर. आय लाईक टी विदाऊट शुगर म्हणजे मला चहा आवडते, पण कसं, बिना साखरेचा, म्हणजे साखर न घातलेला. ठीक आहे. मग दुसरा, आय कांट लिव्ह विदाऊट माय मदर. बघा दोन सेंटेन्स बनवले आहे मुलांना विदाऊटचे. वाचा बरं काय आहे, आय लाईक टी विदाऊट शुगर, मला म्हणजे बिना साखरेचा चहा आवडतो.
आय कांट लिव्ह म्हणजे मी राहू शकत नाही विदाऊट माय मदर, मी माझ्या आईशिवाय राहू शकत नाही. बघा, तर विदाऊट हा शब्द वापरून, वर्ड वापरून आपण सेंटेन्स तयार केलेली आहे. अशा प्रकारे तुम्ही पण सेंटेन्स बनवा. आता बघा बघा ॲन काय असतो मुलांनो? हा आर्टिकल आहे. ॲन काय आहे? आर्टिकल. तर बघा ॲन कुठल्या शब्दासमोर लागते? ॲन हा AEIOU हे जे 5 वॉवेल्स आहेत याच्या समोर काय लागतो? या वॉवेल्सच्या समोर ॲन हा शब्द लागतो. बघा, I saw an elephant in the झू. म्हणजे मी काय पाहिलेलं आहे? एलिफंट पाहिलेलं आहे. कुठे? झू मध्ये पाहिलंय. बघा, एलिफंट काय आहे? एलिफंट हा ईनी स्पेलिंग स्टार्ट झाली आहे, म्हणजे हा कुठला आहे? वॉवेल साऊंडनी. आणि वॉवेल साऊंडनी जे शब्द होतात त्याच्यासमोर कुठला आर्टिकल लागतो? ॲन. अजून दुसरं काय होईल सांगा? I ate an apple म्हणजे मी ऍपल खाल्लेला आहे. तर बघा, ऍपलची पण जी पण स्पेलिंग होते ते ए काय आहे? वॉवेल साऊंडनी स्टार्ट झालेला आहे. तर जे वॉवेल साऊंडनी शब्द चालू होतात त्याच्या समोर काय लागतो? ॲन हा आर्टिकल लागतो. तर आपण ॲन हे जे शब्द आहेत आपण आईस्क्रीमच्या समोर ॲन लावू शकतो, यूच्या समोर. बघा तिसरा, I have an blue umbrella म्हणजे माझ्याकडे काय आहे? ब्ल्यू कलरची अम्ब्रेला आहे. बघा, आपण 3 सेंटेन्स बनवलेले आहे. आय सॉ ॲन एलिफंट इन द झू म्हणजे मी झू मध्ये एलिफंट पाहिलेला आहे. ॲन हे आर्टिकल लागलेलं आहे. दुसरा सेंटेन्स मध्ये बघा मुलांनो, आय एट ॲन ॲपल मी काय खाल्लेलं आहे? सफरचंद खाल्लेलं आहे. तिसरं, आय हॅव ॲन ब्ल्यू अम्ब्रेला म्हणजे माझ्याकडे ब्ल्यू कलरची अम्ब्रेला आहे. तर हे ॲन हे आर्टिकल वापरलेलं आहे. आणि हे बघा, हे जे आहे वॉवेल साऊंडनी जे शब्द झालेले आहेत मुलांनो त्याच्यासमोर ॲन लागलेलं आहे. आता बघा, त्याच्यानंतर आहे हू म्हणजे काय मुलांनो? हूचा अर्थ होतो कोण. हूचा अर्थ काय होतो? कोण. ठीक आहे, हा आपण प्रश्न विचारण्यासाठी शब्द वापरतो. आता सांगा, हू पासून कुठले शब्द बनतात? म्हणजे कुठला सेंटेन्स बनेल? सांगा मुलांना, हू पासून कुठला शब्द बनेल? कुठला सेंटेन्स बनेल सांगा? आपण सेंटेन्स बनवूया. पहिला सेंटेन्स सांगा. हु इज युअर बेस्ट फ्रेंड? तुझा बेस्ट फ्रेंड कोण आहे? हु इज युअर बेस्ट फ्रेंड? हु इज युअर बेस्ट फ्रेंड? हु आलंय, हु म्हणजे कोण. ठीक आहे, हु आलेला आहे, हु म्हणजे कोण. हु इज युअर बेस्ट फ्रेंड? तुझा बेस्ट फ्रेंड कोण आहे? हु इज युअर हु इज युअर ब्रदर? तुझा भाऊ कोणता आहे? बघा, हु इज युअर बेस्ट फ्रेंड, तुझा बेस्ट फ्रेंड कोण आहे? हु इज युअर ब्रदर, तुझा भाऊ कोण आहे? अशा प्रकारे हु जर कोणाला नाव विचारायचं असेल भावाचं किंवा कुठल्या तुमच्या म्हणजे फ्रेंडचं वगैरे, तर आपल्याला विचारायचं असेल तर हु हा शब्द वापरून आपण काय करू शकतो? क्वेश्चन बनवू शकतो. आता बघा, युअर आहे. युअर म्हणजे तुझं. युअरचा मिनिंग काय असतो मुलांना? युअर म्हणजे तुझं. युअरचा अर्थ काय आहे? तुझं. YOUR युअर म्हणजे तुझं. सेंटेन्स काय येईल? व्हॉट इज युअर नेम? तुझं नाव काय आहे? आलं हे. व्हॉट इज युअर नेम? अजून सांगा. व्हॉट इज युअर नेम? आता बघा, आपण पुन्हा विचारूया. दिस इज युअर पेन.
आलाय इथे दिस इज युअर, हे तुझं पेन आहे. आपण सेंटेन्स बनवलेली आहेत. युअरवर युअरचा अर्थ होतो तुझं. आपण काय बनवलेलं आहे, व्हॉट इज युअर नेम, तुझं नाव काय आहे. दिस इज युअर पेन, काय आहे, हे तुझं पेन आहे. आता बघा बायचा अर्थ होतो म्हणजे आपल्याला ती सिच्युएशन दाखवायला किंवा तो टाइम शो करण्यासाठी बायचा उपयोग होतो. आता याच्यात सेंटेन्स बनवूया आपण. सेंटेन्स बनवूया. I will come by bus. दूसरा सेंटेन्स बनवूया. I submit my project by फ्रायडे. बघा काय आहे, आय विल कम बाय बस, मी बसनी येईल. दुसरा आय विल सबमिट माय प्रोजेक्ट बाय फ्रायडे, मी फ्रायडे पर्यंत काय करेल, माझा जो आहे प्रोजेक्ट तो सबमिट करेल. मग आहे बघा हाऊ. हाऊ म्हणजे कसा. हाऊ हा शब्द आपण एखाद्याच्या तब्येतीबद्दल विचारायला यूज करतो. हाऊ म्हणजे कसा. किंवा आपण बघा कोणाशी भेटलो तर आपण म्हणतो गुड इव्हनिंग, गुड मॉर्निंग, हाऊ आर यू. हाऊ आर यू म्हणजे तुम्ही कसे आहात. हाऊ हा शब्द आपण एखाद्याविषयी जाणून घ्यायला आपण हाऊ या शब्दाने प्रश्न स्टार्ट करू शकतो. बघा पहिला काही सेंटेन्स, हाऊ आर यू. हाऊ आर यू, तुम्ही कसे आहात. हाऊ डू यू. हाऊ डू यू फील. बनवला आहे बघा. हाऊ म्हणजे कसा. आपण सेंटेन्स बनवलाय. तर पहिला सेंटेन्स काय बनवलाय मुलांनो, हाऊ म्हणजे कसा. हाऊ आर यू, तुम्ही कसे आहात. मग बनवलाय हाऊ डू यू फील म्हणजे तुम्हाला कसं वाटतंय. तर हाऊ या वर्ड पासून आपण दोन सेंटेन्स बनवलेली आहेत. तर मुलांना आता पुढचं बघा, अस. अस म्हणजे आमच्या सोबत. अस म्हणजे आमच्या सोबत. अस बघा आपण आमच्या सोबत म्हणजे आमच्या ग्रुपच्या सोबत वगैरे असं म्हणू शकतो. असचा सेंटेन्स बघा, यू कम विथ अस म्हणजे तू आमच्या सोबत येऊ शकतो. दुसरा बघा पहिला काय बनवलं, अस म्हणजे आमच्यासोबत. यू कम विथ अस, तू आमच्यासोबत येऊ शकतो. दुसरा सेंटेन्स सांगा. यू विल वॉच द मूवी बघा आपण बनवलं दुसरं सेंटेन्स, यू विल वॉच द मूवी विथ अस म्हणजे तू आमच्यासोबत मूवी चित्रपट पाहू शकतो. बघा अस म्हणजे आमच्यासोबत या शब्दाचे या वर्डचे आपण दोन सेंटेन्स बनवले आहेत. कुठले, यू कम विथ अस, तू आमच्यासोबत येऊ शकतो. दुसरं कुठलं आहे मुलांना, यू विल वॉच द मूवी विथ अस, तू आमच्यासोबत मूवी बघू शकतो. आता बघूया आपण. मग आहे दॅट. THAT दॅट. दॅटचा अर्थ काय होतो मुलांना, this दॅट म्हणजे तिथे. दॅट म्हणजे तिथे किंवा दॅट म्हणजे त्याचे, तिथे, त्याचे किंवा तिथे. दॅट त्याचे
तिथे, त्याचे, तो, ती, ते. बघा आता, दॅट इज माय कार, म्हणजे ती, दॅट हा शब्द बघा, धिस हा शब्द आपण आपल्या जवळच्या वस्तू असतात त्यांना त्याच्यासाठी यूज करतो. आता बघा, माझ्याकडे ही स्टिक आहे, धिस इज माय स्टिक, म्हणजे ही माझ्या जवळ आहे. आता म्हणजे तिकडे काय आहे, एसी आहे, एसी काय आहे, वर लावलेला आहे, तर काय येईल, दॅट इज एसी, म्हणजे तो दूर आहे. दूरच्या वस्तूंसाठी आपण दॅट वापरतो आणि ज्या जवळच्या वस्तू असतील आपल्या त्याच्यासाठी आपण धिस वापरतो. दॅट इज माय कार, म्हणजे ती माझी कार आहे. दुसरा सेंटेन्स, दॅट इज माय पेन्सिल, दॅट इज माय पेन्सिल, म्हणजेच काय, ती माझी पेन्सिल आहे. दॅट तिथे, त्याचे, तो, ती, ते याच्यासाठी वापरू शकतो. आणि दॅट हा जो शब्द आहे हे दूरच्या ज्या वस्तू असतात त्यांना इंडिकेट करण्यासाठी ते वापरतो. पण दॅट इज फॅन, दॅट इज बॅग, दॅट इज माय पेन, असं आपण वगैरे वापरू शकतो. म्हणजे दूरच्या वस्तूसाठी आपण दॅट वापरतो आणि ज्या जवळच्या वस्तू असतील त्याच्यासाठी आपण धिस हा शब्द म्हणजे वर्ड वापरतो. आता जो शब्द आहे तो आहे देन. देन म्हणजे नंतर. देन म्हणजे काय, नंतर. बघा, देनचा अर्थ काय होतो, नंतर. आपण सेंटेन्स बनवूया, यू कम देन वी विल गो, सॉरी, देन वी विल गो. काय बनवलं आपण सेंटेन्स, यू कम म्हणजे तू ये, देन वी विल गो, त्याच्यानंतर आपण जाऊया. तर देन म्हणजे देनचा अर्थ होतो THEN, देन म्हणजे नंतर, आणि त्याचा सेंटेन्स काय बनवलेला आहे आपण, यू कम देन वी विल गो. तर अशा प्रकारे आपण छोटी छोटी सेंटेन्स बनवू शकतो. आता बघा देअर, तर आता दोन देअर आहेत, THERE देअर, देअर म्हणजे तिथे, आणि THEIR देअर म्हणजे त्यांचे. देअर म्हणजे काय, त्यांचे. तर देअर हा जो शब्द आहे THERE तो प्लेस साठी वगैरे वापरतो आपण, एखाद्या स्थळाविषयी बोलायचं असेल तर त्याच्याविषयी. आणि देअर म्हणजे एखाद्या मनुष्याविषयी, म्हणजे त्यांचे, एखाद्या ग्रुप विषयी बोलायचं असेल, एखाद्या पर्सन विषयी बोलायचं असेल तर देअरचा अर्थ होतो त्यांचं, त्यांचे. ठीक आहे, आपण बनवूया सेंटेन्स, दे आर प्लेइंग विथ देअर टॉयज. दुसरा आहे, दिस इज देअर हाऊस. बघा काय बनवलंय आपण, देअर वर सेंटेन्स, दे आर प्लेइंग विथ देअर टॉयज, म्हणजे ते त्यांच्या खेळण्यांसोबत खेळत आहेत. आलाय इथे वर्ड देअर. दुसरा आहे, दिस इज देअर हाऊस, म्हणजे काय आहे, हे त्यांचं घर आहे. इथे पण देअर हा शब्द आलेला आहे. तर आपण देअर या वर्ड पासून दोन सेंटेन्स बनवलेली आहे. तुम्ही पुन्हा अजून सेंटेन्स बनवण्याचा प्रयत्न करा. बघा आता आहे मी म्हणजे आपण स्वतःसाठी यूज करतो. मी हा शब्द आपण स्वतःसाठी यूज करतो. मीचा अर्थ होतो मी म्हणजे मी, किंवा आपण तो स्वतःसाठी यूज करतो. ठीक आहे, स्वतःसाठी यूज करतो. बघा सेंटेन्स बनवूया, मी अँड माय ब्रदर गो फॉर अ वॉक. Me and my friend go for a party. बघा आपण काय
मी हा शब्द वापरून 2 सेंटेन्स बनवली आहे. मी, ठीक आहे, इथे पण मी आहे. मी अँड माय ब्रदर, मी आणि माझा भाऊ गो फॉर अ वॉक, आम्ही वॉक करायला जातो. मी अँड माय फ्रेंड, मी आणि माझी फ्रेंड गो फॉर अ पार्टी, आम्ही पार्टी करायला जात आहोत. तर बघा आपण काय केलेलं आहे, अशी मी पासून सेंटेन्स बनवलेले आहेत. आता आहे बट, BUT, बट. बटचा अर्थ काय होतो मुलांनो? बट म्हणजे परंतु, बटचा अर्थ होतो परंतु. ठीक आहे, बघा बटचं सेंटेन्स काय होईल? आय वॉन्ट गो फॉर I won't go for a walk, but it's raining. I go for a walk, but it's raining. म्हणजे काय, मी वॉक करायला जात होतो पण काय, मी आय वॉन्ट गो फॉर अ वॉक म्हणजे मी वॉक करायला जाणार होतो, बट इट्स रेनिंग पण काय झालं, पाऊस पडायला सुरुवात झाली. दुसरा सेंटेन्स बनवूया. I won't go to school, but my homework is not complete. इथे काय 2 सेंटेन्स बनवली आहे आणि आपल्याला काय, हे बट हे कंजंक्शन आहे, म्हणजे हे 2 सेंटेन्सला काय करतो मुलांनो, 2 सेंटेन्सला हे बट हे जोडण्याचं काम करतो. पहिला सेंटेन्स बघा, आय वॉन्ट गो फॉर अ वॉक, मी वॉक करायला जाणार होतो, बट इट्स रेनिंग पण पाऊस यायला लागलं. आय वॉन्ट गो टू स्कूल, मला शाळेत जायचं होतं, बट माय होमवर्क इज नॉट कम्प्लीट, पण माझं होमवर्क कम्प्लीट झालेलं नाही आहे. तर बट पासून आपण अशी 2 सेंटेन्स बनवलेली आहे. तुम्ही पण अशी सेंटेन्स बनवा. हियर म्हणजे इथे, HERE, हियर म्हणजे इथे. हियर, HERE, हियर म्हणजे काय मुलांनो? हियर म्हणजे इथे. आपण म्हणतो ना हियर, बघा आपण सेंटेन्स बनवूया. काय म्हणतो? कम हियर. कम हियर म्हणजे इकडे, असं म्हणतो आपण, कम हियर. Here is not good atmosphere. बघा हियर पासून 2 सेंटेन्स बनवली आहे. हियर म्हणजे इथे किंवा इकडे, कम हियर म्हणजे इकडे ये. मग आहे हियर इज नॉट गुड ॲटमॉस्फिअर म्हणजे इथे चांगलं वातावरण नाही आहे. तर आपण हियर पासून मुलांना एक छोटंसं बनवलेलं आहे आणि एक दुसरं वाक्य असं बनवलेलं आहे. अशी तुम्ही प्रॅक्टिस करा. बघा मेनी म्हणजे जास्त. मेनीचा अर्थ काय होतो मुलांना? जास्त. मेनीचा अर्थ होतो जास्त म्हणजे खूप. आता बघा आय हॅव मेनी chocolates. I have many chocolates. दुसरं सांगा. बघा how many fingers? How many fingers do you have? बघा मुलांना 2 आपण सेंटेन्सेस बनवलेले आहे. मेनी म्हणजे जास्त. ओके, आय हॅव मेनी चॉकलेट, माझ्याकडे खूप जास्त चॉकलेट आहे. हाऊ मेनी फिंगर्स डू यू हॅव? तुम्हाला किती फिंगर्स आहेत, किती बोटं आहेत? तर बघा मेनीचं आपण असं काय सेंटेन्स बनवून, मेनी हे सेंटेन्स बनवून आपण मेनी या शब्दाने आपण सेंटेन्स बनवलेली आहेत. ठीक आहे मुलांना. आता बघा 2.
टू म्हणजे चाचीचे, टू म्हणजे चाचीचे. हे बघा सेंटेन्स बनवून, आय वॉन्ट टू, I want to go to, I want to go to market, I want to make, I want to make tea. बघा आपण हे केलेलं आहे. बघा टू म्हणजे चाचीचे, आय वॉन्ट टू गो, आय वॉन्ट टू गो टू मार्केट, मला मार्केटला जायचं आहे. आय वॉन्ट टू मेक टी म्हणजे मला चहा बनवायचा आहे. अशा प्रकारे बनवलं आहे आपण वाक्य. मग मुलांना शेवटचा आहे ओनली. ओनलीचा अर्थ होतो मुलांना फक्त. काय होतं मुलांना ओनलीचा अर्थ? ओनली म्हणजे फक्त. बघा सेंटेन्स बनवूया. ही वॉन्ट्स ओनली, he wants only, he wants only one, he wants only one apple. त्याला काय फक्त एक ऍपल पाहिजे आहे. बघा he wants only one apple, he wants only one apple. त्याला फक्त काय पाहिजे आहे? एक ऍपल पाहिजे आहे. दुसरा बघा I have only one पेन. ठीक आहे, I have only one पेन म्हणजे माझ्याकडे काय आहे? फक्त एक पेन आहे. ओनली म्हणजे फक्त एक. बघा आता आहे वेन. वेन म्हणजे मुलांनो वेनचा अर्थ होतो केव्हा. मुलांनो वेनचा अर्थ केव्हा काय होतो? केव्हा. वेनचा अर्थ होतो केव्हा. ठीक आहे. वेनचा अर्थ आता वेन हा शब्द मुलांना WHEN वेन म्हणजे केव्हा. हा आपण प्रश्न विचारताना काय करतो? प्रश्न विचारताना हा शब्द यूज करतो सेंटेन्स मध्ये. आता बघा आपण वेन पासून सेंटेन्स बनवूया. बघा सेंटेन्स आहे when we will, सॉरी बघा सेंटेन्स when they will come म्हणजे when म्हणजे केव्हा, they म्हणजे ते केव्हा येणार आहेत. दुसरा सेंटेन्स सांगा. when म्हणजे केव्हा. पुन्हा एकदा सांगा मुलांनो. when they will come, when are you coming. when are you coming means तू केव्हा येणार आहेस. आपण दोन सेंटेन्स बनवली आहेत मुलांनो. पहिला आहे when they will come, ते केव्हा येणार आहेत. when पासून सेंटेन्स बनवला आहे. मग आहे मुलांनो when are you coming म्हणजे तू केव्हा येणार आहेस. तर when म्हणजे केव्हा म्हणजे आपल्याला एखाद्याची वेळ विचारायची असेल तेव्हा हा when हा शब्द आपण यूज करू शकतो आणि अशी छोटे छोटे सेंटेन्स आपण बनवू शकतो. तर मुलांना काय झालंय की आपण ह्या सगळे शब्द वाचलेली आहेत. त्याचा अर्थ पण मी तुम्हाला सांगितलेला आहे आणि आपण मी तुम्हाला छोटी छोटी 2-2 सेंटेन्स तयार करून सांगितलेली आहेत. पण तुम्ही या शब्दाची पुन्हा सेंटेन्स बनवा आणि प्रॅक्टिस करा. नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 5वी मधलं काय शिकणार आहोत मुलांनो. आपल्या शेवटचं काय आहे? लेसन आहे किंवा ऍक्टिव्हिटी आहे. बघा आपण हे स्टेप बाय स्टेप सगळं पूर्ण केलेलं आहे. ऍक्शन टाइम पण झालेला आहे आपण. आता आपले नेक्स्ट चॅप्टर आहे वर्ड्स वी नो. तर हे आपण काय करूया? अभ्यासूया. चला तर मग सुरुवात करूया. मुलांनो आता पुढची स्टेप काय आहे ते पुढे बघूया काय आहे. तर बघा सम ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द
सम ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द वर्ड्स वी नो. याच्यात काय आहे, सम रायमिंग वर्ड्स आहे. बघा इथे काय आहे, हिअर, हिअर, देअर. तर याच्यात रायमिंग वर्ड्स कुठले कुठले आहेत, हिअर, हिअर. बघा हे हिअर आहे, याच्यातला रायमिंग वर्ड्स, याचा मिळतं जुळतं कुठला रायमिंग वर्ड्स आहे, बघा इथे हिअर आहे, मग देअर आहे, हिअर, देअर, वेअर. ठीक आहे, हे रायमिंग वर्ड्स आहेत, हिअर, वेअर, हिअर, देअर. अजून सांगा याचा रायमिंग वर्ड्स. हे बघा हे त्याचे रायमिंग वर्ड्स आहेत. हिअरचे रायमिंग वर्ड्स कुठले कुठले आहेत, देअर, वेअर आहेत. आपण अभ्यासलेला आहे. याचे रायमिंग वर्ड्स देअर आहे. बघा आता वेन, देन, वेअर, देअर, नाऊ, हाऊ. रायमिंग वर्ड्स व्हॉट, दॅट. सम ऑफ वर्ड्स एंड विथ ओ और वाय. बघा नो ओ पासून एंड झालेला आहे, मग टू ओ पासून एंड झालेला आहे. आता वाय, बाय, मेनी. वाय आलेला आहे शेवटी, ओनली वाय आलेला आहे शेवटी. आता ओ पासून हू, एनी. वाय आलेला आहे, माय मध्ये पण वाय लास्ट आलेला आहे. सम वर्ड्स दॅट बिगिन विथ टी और डब्ल्यू. धिस टी पासून सुरुवात झालेला आहे, देअर टी पासून सुरुवात झालेला आहे, डब्ल्यू पासून विदाउट झालेला आहे, दॅट टी पासून झालेला आहे, देन टी पासून सुरू झालेला आहे, वेन डब्ल्यू पासून चालू झालेला आहे, विथ डब्ल्यू पासून सुरू झालेलं आहे, द पण टी पासून झालेला आहे, हू हा वर्ड पण डब्ल्यू पासून चालू झालेला आहे. तर आपण याचे रायमिंग वर्ड्स लास्ट जे स्पेलिंग असतात, ओ आहे, वाय आहे, आर आहे, ते पाहिलं आहे. आणि मग जे फर्स्ट लेटर आहे, द पासून सुरू झालेलं आहे, डब्ल्यू पासून झालेलं आहे, हे शब्द काय केलेले आहेत, आपण अभ्यासलेले आहेत, मिळते जुळते. तर अशा प्रकारे मुलांना आपण वर्ड्स वी नो हे काय केलेलं आहे, अभ्यासलेलं आहे. आता आपण याचं पुढचं बघूया मुलांना. इथे काही वर्ड्स दिलेली आहेत, हार्ड वर्ड्स आहेत. वर्ड मिनिंग, वर्ड म्हणजे शब्द, आणि आपल्याला काय करायचं आहे मुलांना, त्याचा अर्थ अभ्यासाचा आहे. तर बघा मुलांना इथे काय दिलेलं आहे, ते शब्द आपण काय करूया, अभ्यासूया आणि त्याचा अर्थ आपण जाणून घेऊया. विथ, WITH. विथ मीन्स काय मुलांना, सोबत असणे, म्हणजे आपल्या बरोबर असणे. WHO, हू म्हणजे काय मुलांना, कोण. WHO, हू म्हणजे काय, कोण. WHEN, वेन मीन्स मुलांना कधी. WHEN, वेन मीन्स कधी. THEN, देन मीन्स मुलांना तेव्हा. THEN, देन मीन्स तेव्हा. मग आहे WITHOUT, विदाउट म्हणजे च्याशिवाय. WITHOUT, विदाउट म्हणजे च्याशिवाय. EVERY, EVERY, एव्हरी म्हणजे सगळे. बघा तर आपण हे काय केलेलं आहे, वर्ड मिनिंग अभ्यासलेलं आहे, शब्द आहे आणि त्याचा अर्थ सुद्धा समजून घेतलेला आहे. तर मुलांना असं आपलं जे आहे युनिट 1 मधलं 1.12 वर्ड्स वी नो हे आपण काय केलेलं आहे, शब्द वाचलेले पण आहे, त्याचं मिनिंग पण बघितलेलं आहे आणि त्याचे वर्ड मिनिंग पण बघितलेलं आहे आणि त्याचे सेंटेन्स सुद्धा बनवलेले आहेत. तर मुलांना तुम्ही काय करा, हे जे शब्द दिलेले आहेत याचे तुम्ही घरी जाऊन छान प्रॅक्टिस करा.